मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 शिपाई या पदासाठी अजून नवीन 54 विद्यार्थ्यांची मेडिकल लिस्ट जाहीर झालेली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। बघा, कालच हे परिपत्रक पोलीस आयुक्तालय कार्यालय येथून आलेलं आहे। तर तुम्ही येथे विषय बघू शकता, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदावर अस्थायी निवड व तात्पुरती स्वरूपात नेमणुकीबाबत। तर बघा, ही नवीन 54 उमेदवारांसाठी दिनांक 20/5/2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी व प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण प्रशिक्षण व क्रीडा कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहावे असा आदेश देण्यात आलेला आहे। सदर दिवशी जर उमेदवार गैरहजर राहिल्यास तर त्यांचे अंतिम निवड यादीतून नाव कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असं त्यांच्याकडनं आदेश देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, आता ही एक नवीन 54 उमेदवारांची लिस्ट अजून जाहीर झालेली आहे। तर त्यांचे सुद्धा 20 मे 2025 रोजी वैद्यकीय चाचणी या पत्त्यावर होणार आहे। तिथे तुम्ही न चुकता हजर राहायचे आहे। पुढे त्याच्यासाठी काय आवश्यक डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपण बघून घेऊया। त्यासाठी भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे तुमचे ओळखपत्र, 4 पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड, तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू। पुढे बघितलं तर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र जसं की सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गम केलेले प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, MSCIT व इतर। पुढे शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो सुवाच्य स्वाक्षरात सोबत भरून आणायचा आहे। तसेच येथे तुमच्या ह्या दैनंदिन गोष्टीच्या गरजेच्या वस्तू आहेत ते तुम्ही येथे बघू शकताय, बघून घ्या। आणि जर याच्या पुढे महत्त्वाच्या सूचना काय आहेत त्या बघून घेऊया आपण। भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा तुमचे पूर्ण डॉक्युमेंट प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला नियुक्ती दिली जाणार नाहीये व नियुक्ती दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास तुम्ही जर पूर्व सूचना न देता गैरहजर राहिल्यास तुम्हाला तुमची निवड रद्द करण्याबाबतची कारवाई तुमच्यावर येथे होईल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। पण तुम्ही न चुकता येथे हजर राहायचं आहे, हे तुम्हाला बंधनकारक आहे। पुढे बघितलं तर नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेले उमेदवारांनी भरती निकषाची अर्हतेची पूर्तता न केल्यास आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाहीये किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांची निवड तात्काळ ही रद्द करण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। बघा मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे त्यांनी हमीपत्र दिलेले आहेत, हे तुम्ही नीट सुवाच्य अक्षरात भरून तिथे घेऊन जायचे आहेत व तिथे सबमिट करायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता ही टोटल 54 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे। तर तुम्ही येथे बघून घ्यायचं आहे तुमचं नाव या लिस्ट मध्ये आहे का। हे बघा, तिथे तुमचं येथे नाव, तुमचे कास्ट मार्क्स नुसार ही लिस्ट लागलेली आहे। तुम्ही तुमचं नाव बघून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। जय हिंद।